जयसिंगपुरात गणेश मूर्ती बनवण्यात मूर्तिकार व्यस्त. सार्वजनिक मंडळाची जोरदार तयारी. कुंभार गल्लीत मध्यरात्रीपर्यंत काम सुरू. अवघा महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील कुंभार गल्लीत गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. वाढती महागाई, माती, प्लास्टर आणि रंगाचे वाढलेले दर लक्षात घेता यंदा गणेश मूर्तीच्या दरामध्ये जवळपास 25 ते 40% वाढ होणार आहे. लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांचाच आवडता गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याकरता जयसिंगपूर नगरी सज्ज झाली आहे. सध्या पावसाच्या तुरळक सरी होत असल्या तरी शहरातील सार्वजनिक मंडळाबरोबर मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशोत्सवाची जय्यत सुरू आहे. मूर्तिकार आणि कुंभार बांधवांची गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली असून मध्यरात्रीपर्यंत त्यांचे काम सुरू आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कुंभार गल्लीत मूर्ती तयार करणारे, फिनिशिंग, रंगकाम करणारे मंडळासह घरगुती गणपती बुकिंग करण्याची धावपळ सुरू आहे. तर शहरातील अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाचा जयसिंगपूरचा राजा आणि नवनीत गणेशोत्सव मंडळाचा जयसिंगपूरचा सम्राट या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य मूर्तीचे आगमन सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. गणेशोत्सवासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने कुंभार गल्लीत मूर्तिकारांनी कामाचा वेग वाढवला असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून बुकिंग आणि पॅकिंग करण्यात येत आहे. यंदाचा गणेशोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे उत्साहात साजरा करण्यासाठी जयसिंगपूर शहर सज्ज झालं आहे. प्रदूषणमुक्तीच्या अनुषंगाने काही वर्षापासून शाडो मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. शाडो माती, नैसर्गिक रंग आणि कारागिरांचा पगार लक्षात घेता यंदा 25 ते 40% वाढ झाली असली तरी शाडूच्या मूर्तीला गणेश भक्तांची मागणी असल्याचे मूर्तिकार सुमित व ऋषिकेश कुंभार यांनी सांगितले.